काही पण आहेत त्याच्यामध्ये. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे MIDC परिसरातील लक्ष्मी ऑर्गॅनिक या कंपनीत PFAS नावाचं रसायन निर्मिती होत असल्याचा आरोप होत असून त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालाय. स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि संघर्ष समित्यांच्या म्हणण्यानुसार PFAS हे अत्यंत धोकादायक रसायन असून त्याचे परिणाम मानव आरोग्य, पाणी, माती आणि पर्यावरणावर गंभीर स्वरूपात दिसून येऊ शकतात. इटली सरकारने चौकशी केल्यानंतर संबंधित कंपनीचे अधिकारी आणि मालकाला 14 वर्षांची कैदेची शिक्षा सुनावली आणि कंपनी कायमची बंद करण्यात आली. स्थानिकांचा आरोप आहे की त्या कंपनीतील एक डायरेक्टर जो 6.5 वर्ष तुरुंगात होता तोच आता भारतात येऊन याच प्रकारच्या उत्पादनाशी संबंधित आहे. शिवाय इटलीमध्ये पडून राहिलेली जुनी मशिनरी लिलावात अतिशय कमी किमतीत विकत घेऊन तीच मशिनरी येथे बसवण्यात आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर लोटे परिसरात मोठ्या प्रमाणात विरोध चळवळ उभी राहिली आहे. माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्मी ऑर्गॅनिक PFAS विरोधी संघर्ष समिती सक्रिय झाली असून त्यांनी या मुद्द्यावर व्यापक जनजागृती सुरू केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कंपनीला तात्काळ टाळे ठोका. लोटे MIDC परिसरात सध्या तणावाचं वातावरण असून शासनाने योग्य ती कारवाई न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा संघर्ष समितीने दिला आहे. लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या विरोधात आपण आज आंदोलन केलेलं आहे, रॅली सुद्धा काढलेली आहे, घोषणा दिलेली आहे. एकंदर काय आहे घटना किंवा काय आहे प्रकार? असं आहे, या कंपनीमध्ये इटलीमध्ये असलेली मेटेनी नावाची कंपनी ती तिथे बंद करण्यात आली. याचं कारण 3.5 लाख लोकांना वेगवेगळे रोग झाले, कारण PFAS नावाचं केमिकल ते तयार करत होते. 4-4.5 हजार लोक तिथे मृत्युमुखी पडले. त्याची सरकारने चौकशी केली, इटली सरकारने. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं हे झालेलं आहे. म्हणून याच्यामध्ये अधिकारी वर्ग आणि मालक यांना 14 वर्षाची जेल झालेला आहे आणि ती कंपनी बंद करण्यात आली. विशेष म्हणजे 6.5 वर्ष जो जेलमध्ये होता असा डायरेक्टर आता इथे आलेला आहे डायरेक्टर म्हणून. आणि मुख्य म्हणजे 1 वर्ष तिथे ते मशिनरी पडून होती. ती मशिनरीची ऑक्शन केलं गेलं आणि इथल्या मालकाने ती मशिनरी अतिशय कमी किमतीमध्ये खरेदी केली. ती इथे आणली आणि इथे बसवली. आणि जे PFAS जे निर्माण केलं जातं ते धोकादायक आहे. ते म्हणून आम्हाला ती कंपनी बंद करा, तिला टाळे ठोका अशी आमची मागणी आहे. हा सगळा विषय आहे, सोशल मीडियावरती चर्चेत आहे, आपण बघतो गेले 6 महिने. परंतु जे राज्याचे उद्योग मंत्री आहेत उदय सामंत यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की कारवाई होणार अशा प्रकारची कंपनी. तरी पण मोर्चे काढले जातात, रॅली काढली जाते, याचं कारण काय नक्की? आम्ही मोर्चा काढणार या संबंधात आवाज उठवल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका बदललेली आहे. त्याच्या अगोदर त्यांचं स्टेटमेंट असं होतं, असं काही नाही, उगाचच लोक प्रचार करतात आणि उगाचच प्रचार करतात. म्हणून आम्ही येऊन इथे मॅनेजमेंटच्या लोकांना भेटलो आणि मॅनेजमेंटच्या लोकांनी सांगितलं आम्ही जे प्रोडक्ट तयार करतो ते हजारडस आहे, ते घातक आहे, हे कबूल केलं त्यांनी. पण आम्ही ते नदीत सोडत ना, आम्ही काय काय करतो वगैरे सांगायला लागले. या संबंधात जेव्हा आम्ही गावागावात जाऊन प्रचार केला आणि आम्ही ही रॅली काढणार म्हटल्यानंतर मंत्री महोदयांनी जे स्टेटमेंट काढलेलं आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहोत. पण आमचं म्हणणं असं आहे, त्या संबंधात सगळी एन्क्वायरी करण्याच्या संबंधामध्ये निर्णय घ्या तुम्ही, तोपर्यंत हिला टाळं ठोका. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.